पाषाणाचा आणि जलाचा हा संबंध आपल्याला जर लक्षात आला तर मला वाटते महाशिवरात्रीच्या व्रताचा खूप मोठा आनंद आपल्याला या ठिकाणी पाहायला घेता येईल. तो असा की जसं बघा की एक साधारणपणे शिवलिंग जे आहे हे प्रामुख्याने पाषाणाचा असते. आता तो पाषाण कोणता असावा, कुठल्या याचा असावा ही निवड हे एक वेगळं शास्त्र आहे. तुमच्या घरात कोणत्या पाषाणाची मूर्ती आहे का धातूची आहे याचा मला यावेळेला विचार करत बसायचा नाही. पण पाषाण आणि जल याचा फक्त आपण थोडक्यामध्ये हे विचार करू. तर तो असा की जसं एखादी पाषाणाची मूर्ती बनवल्याच्या नंतर त्या पाषाणाच्या मूर्तीमध्ये झालेली प्राणप्रतिष्ठा, ती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्याच्यामध्ये ती शक्ती प्रतिष्ठित झाली आणि मग त्याचं स्नान किंवा त्याचे जे पंचोपचार षोडशोपचार विधी आहेत त्या मूर्तीचे आपण जेव्हा करतो किंवा एखाद्या शिवपिंडीवर ते सातत्याने जलाची धार धरतो तर तुमच्या असं लक्षात येईल की याच्यामधून म्हणजे जेव्हा एका पाषाणावरती एखादी अशी जलधारा ज्यावेळेला पडते त्यावेळेला त्याच्यातून निर्माण होणारी एक ऊर्जा असते. जशी वीज निर्मितीच्या मध्ये जशी पाण्यातून विजेची निर्मिती होते तशी या विशिष्ट याच्यावरती ज्यावेळेला अशा पद्धतीची जलधारा किंवा पाणी ज्या वेळेला हे त्याच्यावरती पडत असते त्यावेळेला त्याच्यातून एका विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेची त्याच्यातून निर्मिती होत असते. आणि ती जी निर्मिती होत असताना तिथे आपण ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्या ऊर्जेचा आपल्यासाठी खूप मोठा उपयोग शारीरिक आणि सर्व मानसिक आणि किंवा किंबहुना तुम्ही संसारातल्या कोणत्याही अडीअडचणींनी व्यथित पीडित असाल तरी त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला या ऊर्जेचा खूप मोठा उपयोग होतो. म्हणून अशा वेळेला काय केलं पाहिजे तर तुम्ही एक प्रयोग म्हणून आज आपल्या घरी असं करू शकता किंवा करून बघा, तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल. जर तुमच्याकडे पाषाणाचं शिवलिंग असेल तर ते किंवा नसेल तर एखादा तुम्ही पाषाण चांगला जर मिळवला, दगड जो पाषाण दगड आहे भलेही ते शिवलिंग नसेल पण नुसता जरी दगड आहे असा जरी मिळवला त्याला स्वच्छ धुवून आणि आजच्या दिवशी रात्री एका छान आपलं जसं संध्यापात्र असते तसं एका पात्रामध्ये त्याला प्रतिष्ठित करा, त्याला ठेवा. आणि तुम्ही कुठून तीर्थयात्रा केलेली असेल की जाऊन आलेले असाल, तुमच्या घरामध्ये काही वेगळ्या नद्यांचं जल असेल, गंगाजल असेल किंवा नसेल तर जे जल तुमच्या घरी आहे तेच एका कलशामध्ये घेऊन गंगेश यमुनेशैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम करू कलशाचा किंवा या नद्यांचं स्मरण करून त्याच जलाचा जर तुम्ही आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या स्वतःच्या हाताने, मी त्याच्यामध्ये बेल म्हटलं नाही, फूल म्हटलं नाही, कोणती अक्षत म्हटली नाही किंवा कोणत्याच उपचाराचे हे म्हटले नाही, पण तुम्ही फक्त पंचाक्षरी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत ती जलधारा जर त्या पाषाणावरती जर अशी धरून एकसारखी धार धरून त्याच्याकडे बघितलं आणि ती जोपर्यंत जितकं जल तुम्ही घेतलेलं आहे तितकंच, त्याच्यानंतर सातत्याने घेत राहायचं किंवा असं कितीतरी वेळ करत राहायचं असंही नाही, पण अशी ती तुमच्याजवळ जितकं कलशात पाणी आहे तितकी जलधारा तुम्ही त्याच्यावरती एक सातत्याने धरल्याच्या नंतर आणि तोपर्यंत ती जलधारा सुरू आहे तोपर्यंत त्या जलधाराकडे डोळ्यांनी पहा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. आणि ती जलधारा पूर्ण झाल्याच्या नंतर ते पाण्यामध्येच ते शिवलिंग तसं रात्रभर अशाच पद्धतीचं, जर पाषाण असेल नुसता तर तो तसा रात्रभर ते असू द्या. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला उद्याच्या दिवशी म्हणजे शिवरात्रीचं पारणं संपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो पाषाण त्याच्यातून बाजूला काढून त्याच्यातलं तीर्थ जे आहे म्हणजे जे पाणी आहे ते तुम्ही स्वतः तीर्थ म्हणून घ्या, घरामध्ये प्रोक्षण करा किंवा गंगाजल म्हणून तुम्ही आणखीन त्याला घरामध्ये भरून एका कलशामध्ये भरून जर घरामध्ये जरी ठेवलं तरी तुमच्या वास्तूच्या दृष्टिकोनातून ते अतिशय उपयुक्त ठरत असते. पाषाणाच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये खूप मोठ्या हे या दृष्टिकोनातून होत असतात. जसं तुमच्या घरामध्ये तुम्ही ग्रेनाईट असेल, मार्बल असेल, त्याच्यानंतर कडप्पा असेल, शहाबादी फरशी असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स आपण आपल्या घरामध्ये वास्तूच्या दृष्टिकोनातून वापरत असतो.
पण अशा वेळेला हे जरी आपल्याला कलरफुल किंवा सुंदर दिसत असतात म्हणून जरी त्याचा उपयोग करत असलो तरीसुद्धा अशा वेळेला एक आपण आपल्या नशिबात म्हणतो की माझ्या नशिबात सगळे दगडच आहे, माझं नशीब दगडासारखं आहे, असे जे काही आपण बोलताना ज्या काही हे वापरतो, तर असं त्या याच्यातून आपल्या याच्यामध्ये होऊ नये, प्रतिकूलता येऊ नये, ती सगळी सुलभता यावी आणि चुकीच्या जरी एखाद्या गोष्टी आमच्या वास्तूमध्ये लागलेल्या असतील तरी त्याच्यापासून त्याचा निगेटिव्ह किंवा चुकीचा प्रादुर्भाव होऊ नये. कधी कधी गारगोटीचा उपयोग आपल्या बांधकामाच्या याच्यामध्ये झालेला असतो, माहीत नसते, आपल्याला कळत नाही, आपण फक्त शोभिवंत सुंदर दिसते म्हणून या गोष्टी घरामध्ये हे करत असतो. पण याची निवड फार अत्यंत महत्त्वाची ठरते. या दृष्टिकोनातून हे निर्माण झालेलं जल जर त्या सगळ्या घरभर प्रोक्षण केलं असेल किंवा आणि तो जो उर्वरित राहिलेला पाषाण आहे जो मी सांगितला, तो जरी तुम्ही म्हणजे जर बाहेरून एखाद्या टेकडीचातून किंवा याच्यातून खदानमधून काढून आणलेला जर दगड असेल, जो काळा पाषाण आहे, विशेष म्हणजे लाल नको, जो काळा पाषाणाचा दगड जर तुम्हाला हा असा वाळवंटामध्ये मिळू शकतो, एखाद्या मोठा तुमच्या जवळपास डोंगर असेल तिथे मिळू शकतो, किंवा तुमच्या घरामध्ये जर प्रत्यक्ष महादेवच पाषाणाचा असेल तर तुम्ही ती पाषाणाचं लिंगसुद्धा त्याच्यासाठी उपयोगामध्ये घेऊ शकता. जर तुम्ही शिवलिंग उपयोगात घेतला असेल तर दुसऱ्या दिवशी शिवलिंग पुन्हा पूजेमध्ये जागेवर तुमच्या नियमित याच्याप्रमाणे ठेवा. पण जर तुम्ही एखादा पाषाण बाहेरून उचलून आणून अशा पद्धतीची जलधारा ठेवली असेल तर जसं मी तुम्हाला आता हे पाणी सांगितलं, असं हेच पाणी आणि तसाच तोही पाषाण हा तुम्ही एक वर्षभरासाठी म्हणजे पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत घरामध्ये जर अशाच पद्धतीचा ठेवला तर तुमच्या घरामध्ये येणाऱ्या निगेटिव्ह एनर्जीज रोखल्या जातात, तुमची मानसिक स्थिती छान राहील, तुमच्या घरामध्ये एक आध्यात्मिक आर्थिक सगळ्याच प्रकारच्या ऊर्जा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतील आणि एक उत्तम अशा पद्धतीचं हे पाहायला तुम्हाला त्याची अनुभूती घ्यायला मिळेल. यावरती मला कुठल्याही तीळ मात्र शंका नाही आहे. ह्या पाषाणाला आणि या तीर्थाला घरामध्ये व्यवस्थित जतन करून ठेवा. तुमच्यासाठी ही खूप मोठी ऊर्जा स्रोत असेल आणि ही फक्त प्रक्रिया रात्रीच्याच वेळेला करायची असल्या कारणामुळे हा महाशिवरात्रीचा काळ आहे. जसं बघा, महाशिवरात्रीच्या याच्यामध्ये जर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीवरती एक लोटा जल टाकता, तेच लोटाभर जल पुन्हा आपल्या त्या याच्या कलशामध्ये पुन्हा वापस धरताय, शाळून घेऊन खाली पडत असताना ते तुमच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये ट्यूबवेलमध्ये जर नेऊन तुम्ही टाकता तर खालून येणाऱ्या जलस्रोत वाढण्याच्या याच्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग झालेला पाहायला मिळतो. किंवा सांगण्याचं तात्पर्य असं की हे सगळे जे उपाय आहेत जे काही आमच्या ऋषींनी आम्हाला या माध्यमातून सांगितलेले आहे, हे मानवी जीवनाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून असल्या कारणामुळे या महाशिवरात्रीचा जो शिव आणि पार्वतीचा प्रकृती आणि पुरुषाच्या मिलनाचा आणि याचा जो आहे तो विचार या ठिकाणी करावा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघत असाल तर माझं शरीर हेच प्रकृती आणि हीच पार्वती असून त्यातमध्ये असलेला आत्मा हाच प्रतिष्ठित शिव आहे असं समजून हे सुद्धा एक पार्थिव शिवलिंग आहे. त्याच्यामुळे या दृष्टिकोनातून सुद्धा त्याला आपण पाहू शकता किंवा त्याच दृष्टिकोनातून याचं चिंतन आपण करू शकता. खूप मोठा विषय असल्या कारणामुळे आणि वेळाची मर्यादा असल्या कारणामुळे मी संक्षिप्तमध्ये तुम्हाला सांगितलं. तुम्ही सर्वांनी या शिवरात्रीचा अशा पद्धतीचा आनंद घेऊन शिवरात्र साजरी करावी. पुनश्च एकदा तुम्हाला सगळ्यांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ओम नमः शिवाय.